झी 24 तास एक पाऊल पुढे। ऑस्ट्रेलिया विरुद्ध टेस्ट सिरीजपूर्वी धोनीच्या नेतृत्वावर अनेकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं। शिवाय अनेकांनी तर त्याला टेस्ट टीममधूनही बाहेर बसवा अशी मागणी केली होती। धोनीने या सर्व प्रश्नांना सडेतोड उत्तर मैदानातल्या आपल्या कामगिरीने दिलंय। त्याने केवळ नेतृत्वातच कमाल दाखवली नाही तर बॅटिंगच्या जोरावर कांगारूंना नामोहरम देखील केलंय। Swan didn't get one yesterday, but he's got one. धोनी की तो वहां पे जगह नहीं बनती टीम के अंदर। They are better keeper batsmen than him in the country, but they're not getting opportunity because he's the captain. Yes, taken. Mahendra Singh Dhoni said about that in the past. इंग्लंड विरुद्ध त्यांच्याच मायभूमीत व्हाईट वॉश मिळाल्यानंतर धोनी ब्रिगेडला भारतातही टेस्ट सिरीज गमवावी लागली आणि टेस्ट चॅम्पियन्सचा तोरा मिरवणाऱ्या टीम इंडियाची राहिली सुरली इज्जतही धुळीस मिळाली। बेल पहुंच गए और एक बहुत बड़ी फतह इंग्लैंड की, बहुत अच्छा खेले और ये अहमदाबाद के बाद एक मात्र दबंग परतलाय। 10 रन मिल चुके हैं, तो यही सोच रहा होता कि चौके और विजय पराभवाच्या या खेळात झिरोतून हिरो आणि हिरोतून झिरो व्हायला वेळ लागत नाही याची पूर्ण जाणीव कॅप्टन धोनीला आहे। टीम इंडियाच्या जय पराजयाची ही दृश्य बराच काळ भारतीय फॅन्सच्या लक्षात राहणारी आहे। क्रिकेटचा दबंग धोनी रिटर्न्स। जे दिग्गज धोनीच्या कॅप्टनशिपवर प्रश्नचिन्ह निर्माण करत होते आता तेच धोनीची स्तुती करताना दिसतायत। असं होणं स्वाभाविक होतं, कारण मैदानात कॅप्टन धोनीनं कधी आपल्या नेतृत्व कौशल्यानं तर कधी बॅटनं प्रतिस्पर्ध्यांची दाणादाण उडवली। अखेरच्या क्षणापर्यंत लढण्याची जिद्द त्याच्यात आहे आणि म्हणूनच टेस्ट विजयांमध्ये धोनी आतापर्यंतच्या सर्व भारतीय कॅप्टन्सच्या एक पाऊल पुढे आहे। नेहमीप्रमाणे कॅप्टन धोनीनं ऑस्ट्रेलिया विरुद्ध मिळवलेल्या विजयाचं श्रेय टीम सहकाऱ्यांनाच दिलंय। यात तिळमात्र शंका नाही की मैदानात माही मॅजिक आपली कमाल दाखवत आहे। धोनीच्या जाळ्यात प्रतिस्पर्धी अडकायला लागले आणि टीम इंडिया पुन्हा विजयी ट्रॅकवर परतली आहे। धोनीची दबंगगिरी पाहता टीमच्या विजयाचा धडाका भविष्यातही कायम राहणार असंच दिसतंय। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।